नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं 4 मार्च 2025 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातलं अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. एफ-एस-ओ एम-पी-एस-सी संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. विषय आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023चा अंतिम निकालाबाबतचं एम-पी-एस-सी आयोगाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. जाहिरात क्रमांक 11/2023 जी आहे 24 फेब्रुवारी 2023 रोजीची, तर त्याच्यानुसार हे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो अंतिम निकाल आहे तो 4 मार्च 2025 रोजी लावण्यात आलेला आहे. सदर परीक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील आंब्रे प्रदीप वसंत बैठक क्रमांक जो आहे ते राज्यातून मागास प्रवर्गातून प्रथम आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील श्रीमती अमृता लालसो शिर्के ही जी आहे महिला प्रवर्गातून प्रथम आले आहेत. आणि याच्यामध्ये उमेदवाराच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण समांतर रेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला प्रस्तुत निकाल आधारे शिफारसीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवाराच्या शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पुष्ट्यार्थ नियुक्तीवेळी त्यांच्या पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे. उमेदवाराने आवेदनपत्रात दिलेल्या माहिती खोट्या अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरवण्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्या टप्प्यात रद्द करण्यात येईल असंही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अंतिम निकाल जो आहे शिफारस पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेवर गुणपत्रांची पडताळणी करायची आहे अशा उमेदवारांना गुणपत्रिके प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने जे आहे तर त्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे. तर त्याच्या संदर्भातलं एम-पी-एस-सी आयोगाचं आलेलं हे 4 मार्च 2025 रोजीचं महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे. एफ-एस-ओ संदर्भातलं हे भरती प्रक्रियेचा जो निकाल आहे तर तो लागलेला आहे. तरी जर तुम्ही एफ-एस-ओचा पेपर दिला असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं. धन्यवाद.